अस्सलाम वालेकुम, जय भीम, आदाब, नमस्कार. मी फारुक अहमद. वंचित बहुजन आघाडीमध्ये काम करत असताना गेल्या 7-8 वर्षामध्ये आणि त्यापूर्वी सामाजिक जीवनामध्ये वावरत असताना जे अनेक मुद्दे, अनेक विषय ज्याच्या वेगवेगळ्या मंचावरून संवाद झाला, अनेक सामाजिक मुद्दे जे मुस्लिम समाजाच्या अनुषंगानं महत्वाचे आहेत, जे बहुजन म्हणून आंबेडकरवादी राजकारण म्हणून महत्वाचे आहेत, असे अनेक भाषणं आहेत ज्याच्यामध्ये मी समुदायासमोर मला जे सुचलं, मला जे पटलं, मी जे अनुभव घेतलं, मी जे काही वाचलं, माझं जे काही आकलन होतं त्या अनुरूप मांडणी करण्याचा आम्ही प्रयत्न केला. माझ्या अनेक मित्रांचा आग्रह होता की ते मुद्दे तत्कालिक मुद्दे असले तरी आजच्याही समकालीन राजकारण आणि समाजकारणासाठी ते खूप महत्वाचे आहे आणि त्याचं एक पुस्तक स्वरूपामध्ये डॉक्युमेंटेशन झालं पाहिजे. या आग्रहापोटी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, अंजलीताई आंबेडकर, रेखाताई ठाकूर यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि यांच्या सल्ल्यानुसार शेवटी आम्ही एक पुस्तक बनवण्याचा निर्णय घेतला आणि प्रबुद्ध भारतच्या वतीने तो पुस्तक आता प्रकाशित होत आहे. मुस्लिम समाजामध्ये काम करत असताना मुस्लिम समाजाचे जे काही मुद्दे आहेत त्याला प्रॉपरली ऍड्रेस केल्या जात नाही. अनेक मुद्दे आहेत की जे सामाजिक आणि राजकारणावर परिणाम करणारे आहेत, पण त्या मुद्द्यावर सहसा पद्धतीनं समाजामध्ये चर्चा होत नाही, समाजामध्ये त्याच्या अनुषंगाने आत्मचिंतन होत नाही, आत्ममंथन होत नाही आणि मुस्लिम समाजाचं राजकारण करणारे लोक सुद्धा त्या मुद्द्यांना बगल देण्याचं काम करतात. मग या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा कुठं व्हावी? ती चर्चा जनसामान्यामध्ये झाली पाहिजे, ती चर्चा तरुणांमध्ये झाली पाहिजे, ती चर्चा धार्मिक संघटनांमध्ये झाली पाहिजे, ती चर्चा सामाजिक संघटनांमध्ये सुद्धा झाली पाहिजे. गेल्या 30-40 वर्षामध्ये विशेषतः आपण जर बघितलं की मुस्लिम समाजाचं प्रोग्रेस काही अंशी आपल्याला धार्मिक संघटनाच्या माध्यमातून प्रबोधनाचं काम असेल आणि शिक्षणाच्या प्रमाणामध्ये खास करून शिक्षणामध्ये काही प्रगती झालेली आपल्याला नक्कीच आढळून येईल, पण सामाजिक, आर्थिक आणि राजकीय दृष्टिकोनानं मुस्लिम समाज हा मागासच आहे हे आपल्याला दिसून येतो. मुस्लिम समाजाच्या राजकारणामधला प्रतिनिधित्व संपतोय आणि मुस्लिम समाजाला टार्गेट करून ध्रुवीकरणाचं राजकारण समोर येतोय. मुस्लिम चर्चेत आहे पण ते मुस्लिमांच्या हिताच्या राजकारणासाठी नाही, तर मुस्लिमांना डॅमेज करण्यासाठी आणि देशातल्या लोकशाहीला, संविधानाला खिळखिळ करण्यासाठी. मग मुस्लिम समाजाच्या खऱ्याखुऱ्या मुद्द्यांना चर्चेमध्ये आणलं पाहिजे हा उद्दिष्ट समोर ठेवून एक पुस्तक स्वरूपामध्ये मुसलमानों का सियासी अजेंडा या नावानं हिंदी भाषेमध्ये हे पुस्तक एक प्रयोग म्हणून आपण समोर आणत आहोत. 9 मे रोजी या पुस्तकाचं प्रकाशन आहे. या पुस्तकामध्ये प्रस्थापित समाज घटकांसोबतच्या राजकारणाला एक आंबेडकरवादी आणि बहुजनवादी राजकारणाची जोड द्यायची आहे. या पुस्तकामध्ये आपल्याला आंबेडकरवादी राजकारण, बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाच्या अनुषंगानं राजकारण आणि मुस्लिम समाजाचे वर्तमान परिस्थितीचं आकलन हे समोर आणलेलं आहे. सदरील पुस्तकाचं प्रकाशन आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या हातानं होणार आहे. या प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर येणार आहेत. मुस्तफा फारुक सर जे जमात इस्लामीच्या राष्ट्रीय सल्लागार समितीचे सदस्य आहेत, आपल्या ज्यांनी आम्हाला समाजकारण राजकारणामध्ये आणलं आणि शिकवलं असे गुरुतुल्य असलेले कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या कन्या आमच्या ताई कॉम्रेड स्मिता गोविंद पानसरे या कार्यक्रमाला येणार आहेत. या कार्यक्रमाला IPS अब्दुल रहमान सर ज्यांनी सामाजिक राजकीय परिस्थितीवर आपला राजीनामा देऊन IPSचं पद सोडून त्यांनी समाजाच्या प्रबोधनाचं बिडा उचललेला आहे, अब्दुल रहमान सर येणार आहेत. द वायरच्या संपादिका आरफा खानम शेरवानी येणार आहेत. सदरील कार्यक्रमामध्ये आपल्याला नवीन कुमार आर्टिकल 19 नावानं जे एक पोर्टल चालवतात ते या कार्यक्रमामध्ये आपल्याशी संवाद करणार आहेत. तसंच या पुस्तकाची संकल्पना समोर आणून पुस्तक स्वरूपामध्ये साकारण्यापर्यंत ज्यांनी सहकार्य केलेले आहे असे इतिहासाचे अभ्यासक सरफराज अहमद व लेखक व साहित्यिक कलीम अजीम हे सुद्धा कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचं स्थान आंबेडकर भवन दादर येथे आहे. 9 मे रोजी दुपारी 12:30 वाजता हा कार्यक्रम आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो, माझ्यावर, माझ्या कार्यावर प्रेम करणाऱ्या, मला अप्रिशिएट करणाऱ्या सर्व घटकांना, सर्व बंधू भगिनींना माझी विनंती आहे की आपण सदरील कार्यक्रमामध्ये वेळ काढून आवश्यक यावं आणि जर काही कारणानं आपलं येणं होत नसेल तर सदरील पुस्तकाची लिंक प्रबुद्ध भारतवर हे पुस्तक कसं मिळवायचं
ऑनलाईन कसं आणि प्री बुकिंग कशी करायची याचं सखोल मार्गदर्शन प्रबुद्ध भारतच्या फेसबुक पेजवरून आणि आमच्या सगळ्यांच्या सोशल मीडियावरून व्हायरल झालेलं आहे. आपण या पुस्तकाला विकत घेऊन वाचावं आणि सदरील पुस्तकाच्या मुद्द्यांवर चर्चा घडवावी. सदरील पुस्तक हे भाषण एका प्रवाहात एका ओघात केलेल्या भाषणावर आधारित आहे. या पुस्तकामध्ये आम्ही अतिरिक्त डाटा संकलित करून अतिरिक्त भर घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये नक्कीच काही उणिवा राहू शकतात, ते आपण आमच्या लक्षात आणून दिले तर नक्कीच आम्ही ते दूर करू. आणि या पुस्तकाचे वैशिष्ट्य जर काही आपल्याला आढळले तर त्याच्यावर समाज घटकांमध्ये चर्चा झाली पाहिजे. मुसलमानों का सियासी अजेंडा जरी या पुस्तकाचं नाव असलं तर हे पुस्तक जेवढं मुस्लिम तरुणांना वाचणं गरजेचं आहे त्याच पद्धतीनं बहुजन आणि आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी सुद्धा हा पुस्तक वाचून समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून माझी सर्व समाज घटकांना विनंती आहे की हे पुस्तक कालपर्यंत माझं होतं, कालपर्यंत हे पुस्तक आमचं होतं, पण आता हा पुस्तक माझं किंवा आमचं राहिलेलं नाही. हे पुस्तक आता तुमचं झालेलं आहे आणि तुम्ही या पुस्तकातल्या चांगल्या बाबीची चर्चा घडवून आणावी, उणीवा आमच्या लक्षात आणून द्यावे हे तुम्हाला विनंती करतो. 9 मे रोजी दुपारी 12:30 वाजता दादर येथे डॉक्टर आंबेडकर भवन प्रकाशन कार्यक्रमामध्ये तुम्ही आणि आम्ही एकत्रित भेटूया, चर्चा करूया, अधिक चर्चा घडवूया. धन्यवाद. जय भीम, जय संविधान, जय भीम.